मी डॉक्टर बाळासाहेब सोनवणे, सिद्धिविनायक जनरल अँड मल्टी स्पेशल हॉस्पिटल मोरगाव या हॉस्पिटलचे संचालक. आपल्या हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरू झालेल्या आहेत. त्या निमित्तानं आपण मोरगावमध्ये आणि मोरगावच्या पंचक्रोशीमध्ये आपण रेग्युलर कॅम्प ठेवलेले आहे. त्या अनुषंगाने उद्या रविवार दिनांक 12/1/2025 रोजी आपण भव्य कॅम्प मोरगावमध्ये सिद्धिविनायक जनरल अँड मल्टी स्पेशल हॉस्पिटल मोरगावमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रक्तदाब तपासणार आहे, ECG मोफत काढणार आहे, एक्सरे मोफत काढणार आहे, हाडांची तपासणी करणार आहे, शुगरची तपासणी करणार आहे, कान नाक घशाची तपासणी करणार आहे, दंतरोगाची तपासणी करणार आहे, लहान बाळांची तपासणी करणार आहे. आपण आपल्या सिद्धिविनायक मल्टी स्पेशल हॉस्पिटलमध्ये भरपूर सुविधा केलेल्या आहेत. त्यामध्ये ऑपरेशन थिएटर आहे, आपल्याकडे कार्डियाक युनिट आहे, 2D इको आहे, ECG मॉनिटरिंग आहे, त्याचबरोबर एक्सरे सोय आहे, सियाम मशीनची सोय आहे. आपण दुर्बिणीखाली कानाचे ऑपरेशन करतो, दुर्बिणीखाली आपण हाडांचं ऑपरेशन करतो. या सगळ्या सुखसुविधा आहेत. तसं आधुनिक प्रकारची दंतरोगाची मशीन घेतलेली आहे आपण. त्यामुळे दातांची वेगवेगळ्या प्रकारची तपासणी आणि त्याच्यावरचे उपचार आपले चालू आहेत. त्याचबरोबर आपण लहान मुलांसाठी NICU म्हणजे अतिदक्षता विभाग ICU असतो लहान मुलांसाठी, ते सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 4 मशीन ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ICU युनिट केलेलं आहे 14 बेडचं. त्याचबरोबर आपण जनरल वॉर्ड केला आहे, स्पेशल रूम केले आहेत आणि आपल्याकडे MGPJY म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्या अनुषंगाने आपण लोकांना जो कॅम्प ठेवलाय, या कॅम्पमध्ये ह्या योजनेचा लाभ देणार आहोत. कॅम्पमध्ये जी लोक तपासून जातील, ज्या लोकांना त्याच्याविषयी आजाराचं निदान होईल, त्या लोकांना ते मोफत उपचार कसा मिळेल याची आपण दक्षता आणि काळजी घेणार. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही खरोखरच चांगली असून यामध्ये लोकांना 1200 आजारापेक्षा जास्त आजारांची मोफत उपचार आहे. त्यात 5 लाखाचं लिमिट आहे. एका कुटुंबामध्ये जेवढी लोक असतील त्या कुटुंबाला 5 लाखाचं एक लिमिट दिलेलं आहे. याच्यामध्ये एकाच वेळी कधीच 5 लाख खर्च होत नाही. त्यावेळी एक 10,000, 20,000, 25,000 याच्याप्रमाणे एका व्यक्तीला खर्च होतो. याच्यामध्ये हाडांचे ऑपरेशन आपल्याकडे मोफत होतात. त्याचबरोबर हृदयाचे अटॅकचं पेशंटचं आपल्याकडे मोफत होतं. आपण अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठी पेशंटला मदत करतो. आपण 2D इकोसाठी लोकांना मदत करतो. आपल्याकडे रक्तासाठी ब्लड इन्व्हेस्टिगेशनसाठी आपली लॅब आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या तपासण्या होतात आणि ह्या योजनेमध्ये त्या सर्व लॅब आपण तपासण्या मोफत करत आहे. त्याच्यामुळे याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. कॅम्पच्या दृष्टीने आपण आता 12 तारखेला मोरगावला कॅम्प ठेवलाय, परत आपण माळवाडीला कॅम्प ठेवलाय पुढच्या रविवारी. त्याच्यानंतर आपण माऊलीला कॅम्प ठेवलाय, नंतर आपण सुप्यात कॅम्प ठेवलाय, लोणी भापकरला कॅम्प ठेवलाय, परत मूर्तीला कॅम्प ठेवलाय. अशा जी मोठी मोठी गावं आहेत त्यांच्या जवळपास जी खेडीपाडे आहेत त्या लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी आपण विविध प्रकारे कॅम्प करतोय, लोकांच्या जागृती करतोय. त्याचा लोकांना फायदा व्हावा यासाठी आपण प्रामाणिकपणे कष्ट करून लोकांना ती योजना कशी मिळेल यासाठी आपण कष्ट करत आहे. या योजनेचा लोकांनी देखील लाभ घ्यावा.